महाजनांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मेगा इन्कमिंग मनसेच्या दिनकर पाटलांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपमध्ये, तर काँग्रेसच्या शाहू खैरेंचाही भाजपात प्रवेश। नाशिकात झालेल्या भाजप प्रवेशाला देवयानी फरांदेंसह कार्यकर्त्यांचा विरोध। गिरीश महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नाशिकात 100+ नगरसेवक आलेच पाहिजेत, पक्षात प्रवेश केलेल्यांवर अन्याय होणार नाही, जुने नवे मिळून भाजप म्हणून काम करू, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पवारांची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, आजच पक्षप्रवेश होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर बाळासाहेब शिवरकरांचा जगतापांच्या काँग्रेसमधील प्रवेशाला विरोध। पुण्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात। भाजप कोअर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम यादी जाहीर होणार। पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 115 जणांची नावे निश्चित, उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार। शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार, सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक, जागा वाटपाबाबत पहिली बैठक, शरद पवार गटाची 40 ते 45 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। पुण्यात दोन्ही पवार एकत्र आल्यास स्वतंत्र लढणार, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट। पुण्यात ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होणार, मनसे 74 तर ठाकरेंची सेना 91 जागांवर निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेकडून 100 जागांची भाजपकडे मागणी, मात्र भाजपकडून शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। बीएमसीमध्ये नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, विनायक राऊत वाकोल्यातून मुलाच्या उमेदवारीसाठी, तर सुनील प्रभू गोरेगावमधून मुलाला उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। वंचितकडून काँग्रेसला 43 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। तर 43 जागांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, वंचितची भूमिका। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दादरमध्ये चित्रप्रदर्शन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात। शरद पवारांच्या पक्षानं मुंबईत ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, ठाकरेंची सेना पवारांच्या पक्षाला 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही, पवारांच्या पक्षाची 58 जागांबाबत काँग्रेससोबत बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे तो भी पिटोगे, उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंकडून उत्तर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या सेवेत, प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूकही सुरू, विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी।